पॉवर बीआयच्या लेसन नंबर 16 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं आपल्या हक्काच्या प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। परत एकदा तुम्ही पॉवर बीआयची व्हिडिओ पाहण्यासाठी सज्ज झालेले आहात हे पाहून मला आनंद झालेला आहे। सध्या आपण पॉवर बीआय मध्ये व्हिज्युअल शिकत आहोत आणि आता या लेसन मध्ये आपण ट्री मॅप अँड फील्ड मॅप व्हिज्युअल पाहणार आहोत। तर त्यासाठी सुद्धा आपण वेगळा डेटा घेणार आहोत। तर डेटा आपण अगोदर इथे इंपोर्ट करून घेऊया। इथे एक्सेल वर्कबुक दिसेल, इथे जाऊन आपण डेटा इंपोर्ट करूया। आता सध्या आपला लेसन आहे डे 16 मध्ये आपण आता सुरुवातीला आपण ट्री मॅप पाहणार आहोत। सो आपण त्यासाठी डेटा इंपोर्ट करूया। इथे सुद्धा आपल्याला डेटा ट्रान्सफॉर्मेशनची गरज नाही, म्हणून आपण हा डायरेक्ट डेटा लोड करणार आहोत पॉवर बीआय मध्ये। आपला डेटा इथे पॉवर बीआय मध्ये आलेला आहे। डे 16 दिसेल तुम्हाला ट्री मॅप आणि यावरती क्लिक केल्यानंतर हे 3 कॉलम तुम्हाला पाहायला मिळतात। जर तुम्हाला डेटा थोडा समजून घ्यायचा असेल तर आपण टेबल व्ह्यू मध्ये जाऊन थोडा डेटा पाहूया। तर इथे डे 16 वरती क्लिक करूया। इथे डेटा आलेला आहे। इथे कॉलम आहेत, रिजनचा कॉलम आहे, कंट्री आहे आणि CO2 इन टन्स। इथे रिजन दिलेले आहेत। इथे तुम्हाला आफ्रिका, आशिया, अमेरिका वगैरे रिजन पाहायला मिळतात। वेगवेगळे रिजन आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या कंट्री आणि त्या कंट्रीमध्ये कार्बन डायऑक्साईड किती प्रोड्यूस होतोय, किती तयार होतोय हे तुम्हाला टन्स मध्ये इथे दिलेलं आहे। हा असा आपला डेटा आहे। तर यावरती आपल्याला इथे ट्री मॅप बनवायचा आहे। सो आपण जाऊया रिपोर्ट व्ह्यू कडे आणि इथे आपण ट्री मॅप इन्सर्ट करूया। तर ट्री मॅप तुम्हाला इथे पाहायला मिळेल की तिथे यावरती फक्त माऊस पॉइंटर फिरवल्यानंतर लगेच आपल्याला इथे टूल टिप्स येतात। तर ट्री मॅप वरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपण याची साईज वगैरे वाढवून घेऊया। आता इथे ट्री मॅप घेतल्यानंतर फ्रेंड्स इथे आपल्याला वेगवेगळे फील्ड पाहायला मिळतात। त्यात कॅटेगरी आहे, डिटेल्स, व्हॅल्यू, टूल टिप्स वगैरे आहे। आता ह्या फील्ड तर तुमच्या ओळखीच्याच आहेत। तर आपण काय करूया, फील्डमध्ये जे आपले काही कॉलम आहेत ते आपण ड्रॅग करूया। इथे कॅटेगरीमध्ये आपण रिजन घेऊया। असं रिजन कॅटेगरीमध्ये घेतलं आपण। व्हॅल्यूजमध्ये आपल्याला इथे व्हॅल्यू घेणं गरजेचं आहे। सो आपण इथे जे CO2 आपला जेवढा प्रोड्यूस होतोय, जी न्यूमरिक व्हॅल्यू आहे ती आपण इथे व्हॅल्यूजमध्ये घेतलेली आहे। इथे तुम्हाला रिजन वाईज आलेले दिसेल। इथे अमेरिका, युरोप, आफ्रिका वगैरे इथे तुम्हाला सर्व रिजन आलेले दिसतात। आणि येथे गेल्यानंतर माऊस पॉइंटर फिरवल्यानंतर आशिया रिजनमध्ये ते सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड इथे तयार होतोय, नंतर अमेरिकामध्ये होतोय, नंतर युरोपमध्ये, नंतर आफ्रिकामध्ये। म्हणजे लगेच समजते की इथे किती जास्त कार्बन डायऑक्साईड कोणत्या रिजनमध्ये तयार होतोय। पण आता इथे काय झालं, इथे आपल्याला माऊस पॉइंटर फिरवल्यानंतरच व्हॅल्यूज पाहायला मिळतात। तर आपल्याला जर इथे व्हॅल्यूज पाहिजे असतील आपण त्यासाठी काय करतो फ्रेंड्स, तर डेटा लेबल ऑन करतो। सो डेटा लेबल ऑन केल्यानंतर तुम्हाला इथे व्हॅल्यू पाहायला मिळतात। पहा की टोटल आशिया रिजनमध्ये 19.68 बिलियन टन्स इतका कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होतोय। तर एशिया रिजनमध्ये सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड तयार होतोय। तर ह्या डेटा लेबल्समध्ये जरी तुम्हाला काही फॉर्मॅटिंग करायचं असेल, म्हणजे याची थोडी साईज वगैरे वाढवायची असेल, त्याला बोर्ड वगैरे करायचं असेल जेणेकरून तुम्हाला लवकर इथे दिसावं, तर तुम्ही असं करू शकता। कलर वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही असा कलर वगैरे याचा चेंज करू शकता। आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही। सो आता आपण परत आपल्या इथे फील्डवरती जाऊया। आणखीन आपल्याला इथे काय काय करता येतं ते आता आपण इथे पाहणार आहोत। तर इथे आपण डिटेल्समध्ये काही घेतलेलं नाही। सो डिटेल्समध्ये आपण इथे कंट्री घेऊया। जो आपला एक कॉलम राहिलेला आहे तो आपण असा डिटेल्समध्ये कंट्री घेतलेला आहे। एशिया रिजनमध्ये जेवढ्या काही कंट्री आहेत तेवढ्या कंट्री आपल्या इथे आलेल्या दिसतात आणि आपल्याला पाहायला मिळते इंडियामध्ये किती कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होतोय, तर 2.47 बिलियन होतोय। नंतर इथे चायनामध्ये किती होतोय, 9.92 बिलियन होतोय। म्हणजे आशिया रिजनमधील इथे सर्व कंट्री आपल्याला पाहायला मिळतात। अमेरिका रिजनमधील कंट्री, युरोप रिजनमधील, ओशियन कंट्री आहेत त्यासुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात ओशियन रिजनमधल्या। तर तुम्हाला हे समजलं, हे डिटेल्समध्ये ज्यावेळेस आपण कंट्री ॲड केलं तर त्यावेळेस त्या रिजनमधील कंट्री आणि त्या किती कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस करतात यांची टोटलसुद्धा इथे आलेली दिसते आपल्याला। तर फ्रेंड्स, हे ट्री मॅप तुम्हाला आता समजलं असेल तर आपण नेक्स्ट पाहणार आहोत मॅप चार्ट अँड फील्ड चार्ट। तर त्यासाठी आपण इथे नेक्स्ट पेजवरती क्लिक करणार आहोत। इथे सुद्धा त्यासाठी वेगळा डेटा आपण इम्पोर्ट करणार आहोत। सो एक्सेल वर्कबुकवरती क्लिक करूया, डेटा इम्पोर्ट करूया। डेटा फॉर मॅप चार्टसाठी इथे डेटा घेतलेला आहे आपण। आणि ज्यावेळी फ्रेंड्स आपण इथे मॅप चार्ट किंवा फील्ड चार्ट घेतो तर त्या अगोदर एक सेटिंग इथं करणं गरजेचं आहे। तर ती सेटिंग कोणती करायची ते हे आपण पाहणार आहोत। तर इथे सुद्धा डेटा ट्रान्सफॉर्मेशनची काही गरज नाही, म्हणून डायरेक्ट डेटा आपण पॉवर बीआय मध्ये लोड केलेला आहे। काही वेळातच आपला डेटा इथे पॉवर बीआय मध्ये येणार आहे। सो डेटा पॉवर बीआय मध्ये आलेला आहे आणि आता इथे जाऊन पाहूया आपण आता काय पाहणार आहोत। आपण डे 16 चा मॅप चार्ट। ओके, तर टेबल व्ह्यू वरती क्लिक करूया आणि डे 16 ओपन करूया मॅप चार्टसाठी। तर इथे सुद्धा काय आहे मॅप चार्टमध्ये, इथे कॉलम आहेत, इथे रिजन दिलेत, कंट्री दिल्यात, बायो कॅपॅसिटी, त्यांची बायो कॅपॅसिटी दिली, इको फूटप्रिंट दिलेली आहे।
तुम्हाला जर म्हणजे बायो कॅपॅसिटी काय किंवा इको फूटप्रिंट म्हणजे काय तर तुम्ही ते गुगलवरती सर्च करू शकता. पण काय गरजेचं आहे आणि त्यामुळे काय आपल्याला शो होतं चार्टमध्ये हे पाहणं गरजेचं आहे, म्हणून आपण असे कॉलम घेतलेले आहेत. सो आपण इथे रिपोर्ट व्ह्यूवरती क्लिक करूया आणि इथे नेक्स्ट आपण घेणार आहोत मॅप. तर आपण इथे असा मॅप घेतलेला आहे. पण जर तुमचा मॅप चार्ट प्रॉपर व्हिज्युअल होत नसेल तर त्यासाठी सेटिंग आहे, फाईलमध्ये जायचं. फाईलमध्ये गेल्यानंतर इथे ऑप्शन्स अँड सेटिंग हे पाहायला मिळेल तुम्हाला. यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन्स अँड सेटिंगमध्ये ऑप्शन्स या सेटिंगवरती क्लिक करा. या सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर इथे सिक्युरिटी पाहायला मिळेल तुम्हाला. इथे दिसते सिक्युरिटी सेटिंग आहे, यावरती क्लिक करा. आणि खाली लास्टला मॅप अँड फील्ड मॅप व्हिज्युअल, तर हे अनचेक आहे, तर याला चेक करा. ओके, यूज मॅप अँड फील्ड मॅप व्हिज्युअल हे चेक करणं गरजेचं आहे. हे चेक केल्यानंतर इथे ओकेवरती क्लिक करा. जर तुमचं इथं प्रॉपर येत नसेल तर ही सेटिंग करणं गरजेचं आहे. आता आपण ऑलरेडी जर इथे मॅप तर घेऊन ठेवलेलाच आहे, तर इथे पाहूया यामध्ये काय काय फील्ड आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे आहे फ्रेंड्स लोकेशन. तर लोकेशनबद्दल जास्त काय सांगायची गरज नाही. जो लोकेशनचा कॉलम असेल तो डायरेक्ट आपण इथे ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. लिजंड पण तुम्हाला माहीत आहे. पण हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल. कदाचित म्हटलं मी, कारण लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे तुम्ही ज्यावेळेस शाळेत असतात त्याच वेळेस तुमच्या ह्या टर्म झाल्या असतील. मराठीमध्ये याला अक्षरवृत्त, रेखावृत्त वगैरे म्हणतात. म्हणजे हे काय करतं, समजा तुम्ही कोणत्याही एका लोकेशनवरती असाल तर त्याचं एक पर्टिक्युलर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड असतं. त्याचा यूज करून तुमचं जे लाईव्ह लोकेशन आहे ते ट्रॅक केलं जातं. पण त्यासाठी लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड असणं गरजेचं आहे. कोणतंही लोकेशन असू द्या फ्रेंड्स, त्याचं एक लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हा असतोच. समजा तुमच्याकडे डेटा आहे आणि त्या डेटामध्ये कंट्री, स्टेट, सिटीचे नेम वगैरे असेल तर त्यावेळीस तुम्हाला ह्या लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडची गरज पडत नाही. तुम्ही डायरेक्ट लोकेशनमध्ये ते सिटी नेम किंवा कंट्री नेम असं ड्रॅग अँड ड्रॉप करून फाइंड आउट करू शकता लोकेशन. म्हणजे तुम्हाला ते लोकेशनची गरजच पडत नाही, लोकेशन तुम्हाला तिथे दिलेलं असतं. पण ज्यावेळी तुमच्याकडे ॲक्युरेट लोकेशन नसतं, म्हणजे काय, समजा तुम्हाला माहीतच आहे ओला आणि उबेर जे ॲप वगैरे आहेत, त्या ॲपवरती जर एखाद्या पर्सननी बुकिंग केलं तर त्याचं लोकेशन ट्रॅक होतं. कशाच्या मदतीने? लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडच्या मदतीने. त्यांच्याकडे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडचे कॉलम असतात आणि आपल्याला त्यावेळेस आपलं लोकेशन पण ऑन करावं लागतं. ज्यावेळेस आपण मोबाईलमधील आपलं लोकेशन ऑन करतो त्याचवेळी त्यांना लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आपलं समजतं आणि त्यानुसार आपलं लोकेशन ट्रॅक होतं. जर तुम्ही लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड टाकलं तर त्या पर्टिक्युलर जो एरिया आहे त्याला हायलाईट केलं जातं. मग ते आपण म्हणू शकतो हा इंडिया कंट्री आहे, चायना कंट्री वगैरे आहे, किंवा कोणतं स्टेट, सिटी वगैरे आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडचा यूज खूप होतो. तर हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड काय असतं हे तुम्हाला समजलं असेल. पण आता आपल्याकडे सध्या काय आहे फ्रेंड, ज्यावेळेस आपण हा डेटा इम्पोर्ट केलेला आहे, डे 16साठी आपण मॅप चार्ट घेतलेला आहे आणि यामध्ये कंट्री तर डायरेक्ट आहे. सो कंट्री आपण लोकेशनमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतो ना. कंट्री ज्यावेळेस आपण इथे घेतो त्यावेळेस पहा इथे सगळ्या कंट्री तुम्हाला आलेल्या दिसते तिथे कंट्री. पण इथे काही बबल पण आलेले आहेत आणि ह्या बबलची साईज पहा, सगळीकडे तुम्हाला सारखी साईज दिसेल बबलची. ओके, आता बबल साईज नेक्स्ट आहे. बबल साईज, हे बबल साईज काय करतं पहा, ज्यावेळेस आपण इथे समजा आता बायो कॅपॅसिटी आहे तर हे बायो कॅपॅसिटी काय करूया आपण इथे बबल साईजमध्ये घेऊया ही फील्ड. तर ती फील्ड घेतल्यानंतर तुम्हाला दिसेल की काही ठिकाणी बबल साईज कमी जास्त झालेली आहेत. म्हणजे अगोदर एकसारखी बबल साईज होते पण आता काय झाले, काही ठिकाणी लहान काही ठिकाणी मोठे असे बबल तुम्हाला इथे पाहायला मिळतात. ज्याची बायो कॅपॅसिटी जास्त त्याची बबल साईज जास्त तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इथे पहा ना, जर तुम्ही यावरती माऊस पॉइंटर फिरवला, चायनाची बायो कॅपॅसिटी पहा सगळ्यात जास्त आहे, नंतर इथे ऑस्ट्रेलियाची त्यापेक्षा कमी आहे. ज्याची बायो कॅपॅसिटी कमी त्यासाठी असे छोटे बबल आलेले आहेत, ज्याची बायो कॅपॅसिटी जास्त त्यासाठी असे मोठे बबल इथे आलेले आहेत. आपण थोडा मॅप मोठा करूया हा फ्रेंड्स. आता काय करूया आपण ह्या लिजंटमध्ये आपण रिजन घेऊया. ते केल्यानंतर इथे तुम्हाला लिजंट आलेले दिसतील आणि लिजंटला वेगवेगळे कलर आहेत. अगोदर काय झालं होतं, जे बबल्स आहेत ते सगळे एकाच कलरचे आलेले होते, तर इथे रिजन वाईज सगळ्यांना वेगवेगळे कलर आलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता, पहा इथे कोणतं पाहायला मिळालं तुम्हाला, अमेरिका, नंतर इथे कॅनडा वगैरे आहे, त्याचं रिजन दिलेलं आहे आणि त्याची सम ऑफ बायो कॅपॅसिटी पाहायला मिळेल तुम्हाला. नंतर आपलं इंडिया आहे, इथे पहा बायो कॅपॅसिटी किती आहे, टोटल बायो कॅपॅसिटी एशियामध्ये एवढी आहे. तर पहा तुम्हाला फक्त एशियाचं पाहायचं असेल तर तुम्हाला माहीत आहे ह्या कलरमध्ये एशियाचं आलेलं आहे. इथे माऊस पॉइंटर ठेवायचा आणि कंट्रोल बटन प्रेस करून माऊसचा स्क्रोल बार पुढे फिरवायचा. पहा फक्त एशिया रिजनमधील आपल्याला सगळे दिसतात. इथे सौदी अरेबिया वगैरे, ओमान वगैरे पाहायला मिळेल तुम्हाला, इराण,
चायना वगैरे आहेत, हे सगळे एशिया रिजनमध्ये जे कंट्री वगैरे आहेत ते सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतात. भले ते कंट्री नेम आपल्या कॉलममध्ये नसतील तरीसुद्धा हे कंट्री नेम आपल्याला इथे सर्व पाहायला मिळतात. तर याचं फॉर्मॅटिंग वगैरे करायचं असेल, म्हणजे ह्या मॅपचं फॉर्मॅटिंग वगैरे करायचं असेल तर फॉर्मॅट युअर व्हिज्युअलमध्ये जा. इथे तुम्हाला मॅप सेटिंग पाहायला मिळते. मॅप सेटिंगमध्ये स्टाईल आहे. समजा तुम्हाला वेगवेगळं पाहिजे, म्हणजे इथे रोड मॅप आहे, रोड मॅपच्या ऐवजी तुम्हाला इथे डार्क पाहिजे तर इथे डार्क पाहायला मिळेल. नंतर तुम्ही चेंज करू शकता. लाईट पाहिजे तर लाईट घ्या. नंतर इथे ग्रे स्केल पण आहे, ग्रे स्केल पाहिजे तर तो घ्या. नसेल तर परत तुम्ही इथे रोड मॅप घेऊ शकता. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथे घेऊ शकता. नंतर शो लेबल, म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय ना, तर हे शो लेबल हे ऑफ केल्यानंतर पहा हे कुठेच तुम्हाला हे लेबल दिसणार नाहीत. आणि हे जर ऑन केलं हे शो लेबल आहेत. नंतर इथे कंट्रोल्स वगैरे पाहायला मिळतात. तुम्हाला हे कंट्रोल्स करू शकतो आपण, झूम वगैरे. लिजंट आहेत, लिजंट तुम्हाला ऑन ऑफ करायचे असतील तर हे वरती जे लिजंट आहे ते ऑन ऑफ करू शकता तुम्ही. त्याची पोझिशन वगैरे चेंज करायची असेल तर इथे पहा टॉप लेफ्ट, टॉप सेंटरला वगैरे घेऊ शकता. आता हे तर काय परत सांगण्यात काय अर्थ नाही आहे. नंतर ऑप्शन झाल्यानंतर टेक्स्ट वगैरे लिजंटचं ते पाहायला मिळतात. नंतर इथे बबल्स आहेत. बबलची साईज वगैरे वाढवायची असेल तर तुम्ही त्याची साईज वगैरे वाढवू शकता. कलर चेंज करायचे असतील बबलचे तर असे कलर वगैरे चेंज करू शकता. प्रत्येक लिजंट वाईज तुम्हाला जर कलर चेंज करायचे असेल तर तुम्ही इथे करू शकता. हे आपण मिनिमाइज करूया. इथे लास्टला तुम्हाला इथे कॅटेगरी लेबल पाहायला मिळते. आणि हे जर तुम्ही ऑन केलं तर आपल्या डेटामध्ये आणि आपल्या डेटामध्ये जे कंट्री कॉलम आहे त्यामध्ये जेवढे काही कंट्री नेम आहेत हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतात. फ्रेंड्स, तुम्ही जर कॅटेगरी लेबल ऑन करत असाल तर जे आपलं शो लेबल आहे ते तुम्ही इथे ऑफ करू शकता. ओके, म्हणजे जास्त खिचडी होऊ नये हे ऑफ करू शकता. बट कॅटेगरी लेबलमध्ये काय पाहायला मिळतं फ्रेंड, जेवढे म्हणजे आहेत आपल्या डेटामध्ये जेवढ्या कंट्री नेम आहेत तेवढ्याच तुम्हाला इथे पाहायला मिळतील. बाकी तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाही. सो तुम्हाला कॅटेगरी लेबल ठेवायचं तर तुम्ही कॅटेगरी लेबल ठेवू शकता. पण मला असं वाटतं की कॅटेगरी लेबल ठेवण्याऐवजी आपण हे शो लेबलच ठेवूया. कारण इथे पहा ना, ज्यावेळेस आपण झूम करतो त्याच वेळेस आपल्याला हे कंट्री नेम वगैरे पाहायला मिळतात. आणि ते कंट्री नेम भले आपल्या डेटामध्ये नसेल तरीसुद्धा त्या कंट्री नेम आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्यामध्ये जरी बायो कॅपॅसिटी नसेल तरीसुद्धा आपल्याला त्या कंट्री इथे पाहायला मिळतात. तर असं शो लेबल ठेवायचं तर शो लेबल ठेवा. कॅटेगरी लेबल ठेवायचं असेल तर कॅटेगरी लेबल तुम्ही इथे ठेवू शकता. याची साईज वगैरे तुम्ही अशी कमी जास्त करू शकता. तर हा आपण असा मॅप पाहिलेला आहे. नेक्स्ट आहे फ्रेंड्स फील्ड मॅप. आता फील्ड मॅप आहे त्याच डेटावरती आपण फक्त स्विच केलेलं आहे. इथे फील्ड मॅप तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा झाला आपला फील्ड मॅप. तर फील्ड मॅपमध्ये काय झालं आहे फ्रेंड, जे आपण बायो कॅपॅसिटी म्हणजे जे बबल साईज होतं ते आपल्या इथे टूल टिप्समध्ये गेलेलं आहे. इथे तुम्हाला बबल साईज पाहायला मिळणार नाही. लिजंडमध्ये आपण जी फील्ड घेतलेली आहे ती जर आपण रिमूव्ह केली तर आपल्याला सगळ्यांचा सेमच कलर इथे पाहायला मिळणार आहे. कारण इथे लिजंड आपण ॲडच केलेलं नाही ना. सो आपण परत एकदा हे रिजन काय करूया, लिजंडमध्ये ड्रॅग करूया. तर इथे तुम्हाला वेगवेगळे कलर पाहायला मिळतात रिजन वाईज, आफ्रिका, अमेरिका, आशिया, युरोप वगैरे. फील्ड मॅप मीन्स तो एरिया फिल करून येतो. इथे जो दिसतोय तुम्हाला हा एरिया फिल करून येतो. आणि मॅप चार्टमध्ये काय पाहायला मिळतात तुम्हाला, तिथे बबल पाहायला मिळतात. हा डिफरन्स तुम्हाला समजला असेल. बाकी तर त्याचं फॉर्मॅटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तेच फॉर्मॅटिंग पाहायला मिळेल. फक्त इथे फिल कलर आहे, तुम्ही इथे कलर वगैरे चेंज करू शकता. पास एवढंच आहे. यामध्ये काही वेगळं असं फॉर्मॅटिंग नाही. मॅप सेटिंग वगैरे तेच तुम्हाला रोड पाहिजे, डार्क पाहिजे तर तेच तुम्ही इथे करू शकता. सो आता आपण तर रोडवरतीच क्लिक करूया. आणि फ्रेंड नेक्स्ट एक आहे इथे तुम्हाला पाहायला मिळेल अजूर मॅप. तर अजूर मॅपसाठी तुम्हाला इथे पॉवर बीआयचं सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. इथे साइन इन रिक्वायर्ड आहे. सो ते अजूर मॅप आपण इथे स्किप करूया. पण हे बाकीचे तुम्हाला समजले असतील जे आपण या लेसनमध्ये पाहिले. ट्री मॅप पाहिला, नंतर मॅप पाहिला आणि नंतर फील्ड मॅप पाहिला. तर याचं फॉर्मॅटिंग वगैरे याची प्रॅक्टिस करून पहा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली असाइनमेंट आहे ती सॉल्व्ह करून तुमच्या जो काही स्कोर आलेला आहे तो मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट लेसनमध्ये आपण नेक्स्ट व्हिज्युअल पाहणार आहोत. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. फ्रेंड्स, माझी एक रिक्वेस्ट आहे, होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओला कमेंट पण करत जा. थँक्स अ लॉट फ्रेंड्स. बाय बाय.